कशा आहात तुम्ही सर्वजण? मजेत ना? मजेतच असायला पाहिजे. नेक्स्ट आता डेला मी ब्लॉगला सुरुवात करते. गुड मॉर्निंग सर्वांना. पहिल्यांदा सकाळची आंघोळी वगैरे झाली. नाश्त्याला शिरा बनवलेला, थोडंसं राहिलं आहे, प्रणितपुरतं आहे. आणि प्राची गेली ऑफिसला, तर ती पण खूप हे झालेली, बिर्याणी करायची करणार होतीस ना मम्मी तू. आता सकाळी बघा, असा एवढा 1 किलो तांदूळ घरातलाच आहे, पण भिजवून घेतलाय. तर इथे मी त्या ब्लॉगमधलाच चिकनला बघा स्वच्छ धुवून घेतलेलं, आणि असे पीस घ्यायचे म्हणजे बिर्याणीच्या वेळेस. तर मिस्टरांनी आणलेला सुहाना बिर्याणी मसाला, आलं लसूण पेस्ट, हळद, मीठ, लिंबू, आणि घरातला माझा जो मसाला बनवला होता ना मी, तर ते जाडं राहतं बा, असं चाळलेलं, ते दिलं होतं त्यांनी रिटर्न. मग ते मी बारीक मिक्सरला फिरवून, ते बोलले मच्छीला तुम्ही असं चिकनला लावू शकता. मग ते लावून ठेवलेलं फ्रीजमध्ये. आणि दुपारी मग हे असे 5-6 मोठे कांदे कापले, आणि तळलेला पण छान लागतो, पण एवढी ऑइली नव्हती बनवायची. मी तुम्हाला सांगितलं ऑइल कमीच खायचं आहे. आणि मग त्या दिवशी ग्रेव्हीच बनवून ठेवली, म्हणजे एवढी नाही ग्रेव्ही बनवली, घट्ट असं ठेवलेले. त्या दिवशी भाकरीसोबत रात्री खाल्ली आणि बनवून ठेवली ग्रेव्ही. हे घेतलं होतं मी मसाला, आणि कोथिंबीर फ्रेश आणली होती खाली जाऊन. नेक्स्ट मॉर्निंगला खूप सुटसुटीत भात होतो हा पण. तर हा मी अंदाजे 1 किलो पाणी घेतलंय पातेल्यात, उकळी येण्यासाठी ठेवलंय. तर बस तिचा आपला कांदा राहिला. हे बघ, थोडीशीच रात्री खाल्ली सगळ्यांनी, 1 भाकरी आणि थोडंसं भात. आता बनवून ठेवते, मुरली का मग छान लागते. सकाळी तिला टिफिनला न्यायचं होतं, त्याच्यात खडे मसाले घालून घेऊया. इथे बघू शकता, 1 विलायची हिरवी, 1 काळी, 2 लवंगा, 2 काळी मिरी, आणि 1 दालचिनीचा तुकडा. तेजपत्ता पाण्यात घालून घेऊया आणि उकळी येऊ द्या. लिंबू पिळूया अर्धा या पाण्यात. जिरे, चवीसाठी मीठ, चांगलाच तांदूळ आहे, भात होतोय सुटसुटीत, तरी आपण टाकूया. माझ्याकडं कसं आहे, दुसरं काय एवढं मोठं भात शिजवायला आहे.
ते बघू शकता उकळ आल्या. मोठी अशी उकळ नाही दिसत. अजून थोडा 5-10 मिनटं शिजू द्या. थोडंसं राहिलेलं पाणी आपण काढून टाकू आणि नंतर दमला देऊया. गॅसवर असल्यामुळं मोठी नाही उकळ दिसत, लहान लहानच दिसते ती. एक तांदूळ आहे. आता बंद करून देऊया गॅस आणि पाणी हे काढून टाकू, कारण परत दमला देताना तो राहिलेला भात शिजून निघेल. कलर येण्यासाठी आपण केशर भिजत घालूया. हे पहा, प्राचीला ऑफिसमधून मिळालेलं दिवाळीला. अशा आपण काड्या, कलर असेल तुमच्याकडं तर कलर पण घालू शकता. तर हे असं भिजत ठेवूया. थर लावल्यानंतर आपण हे पाणी वरती मिसळूया. दाखवते मी. बघा भिजायला लागलं केशर. आपण निवडून ठेवते कचरा सगळा खाली. इथे बघा असं मी पाणी काढून घेतले. अर्धा भात पातेल्यातच ठेवलाय. गॅस ऑन करून घेऊया. मैत्रिणीच्या वाटेत शिरा ठेवलाय सकाळी बनवलेला. गॅस सगळ्या बाजूनी या पातेल्याला अशी हीट लागते. तर आपण गॅस बारीक ठेवलाय. आता थर लावूया. सकाळी एकदा गरम करून झालंय. आता हे आपले पीस आहेत, लेग्स पीस, ते आपण एक एक ठेवूया इकडे. इथे बघू शकता आपण ग्रेव्ही आणि पीस टाकून घेतले. राहिलेला हा भात आपण घालूया. असा एवढा भात घातलाय. आता पुन्हा आपण ही ग्रेव्ही घालूया राहिलेली. इथे आपलं केसर पण भिजले. राहिलेली ग्रेव्ही पण आपण छानशी पसरवून घेतली. आता हा राहिलेला भात पण घालूया. इथे बघा असं थोडंच राहिलेलं पसरवून घेतलं. आता कलर पण घालून घेऊया. तर पुढची प्रोसिजर बघा. इथे मी हा ॲल्युमिनियम रोल घेतलेला आहे. तो कशासाठी घेतला आहे ते पाहत राहा. स्टँडला कॅमेरा लावला नव्हता, तर इथे पहा असं कॉईल पेपर मी दमसाठी घेतला आहे. कारण गव्हाचा कणकेचा गोळा वाया जातो नंतर. तर हा पेपर आपण लावून सगळ्या बाजूने असं पॅक केलं आहे आणि दम देत आहोत. बारीक ठेवलेला आहे मी गॅस एकदम. 10-15 मिनिटांनी बघूया. हे तांदळाचं पाणी तुम्ही वापरू शकता. बघूया आपण. बघा कसा दम बसलेला आहे. गरम आहे अजून पातेलं पण. आणि हे अजून 10-15 मिनिटांनी उघडायचं त्याच्यासाठी. एकदम हे पेपर आपण हे करू शकतो, पण कणकेचा गोळा वाया जातो म्हणून ही आयडिया करा. प्लेटमध्ये काढून दाखवतो. एका साईड आपलं घरचंच राईस आहे.
अजून मला व्हायचं एकदम परफेक्ट, आहे का नाही? पण ही आपली घरातला तांदूळ पोट भरतं, आहे का नाही, खायला. ते खात नाहीत मोस्टली लेग पीस, बिर्याणीत खातेत, आहे का नाही? कुणाला? मिस्टरांचं जेवण वगैरे झालं आणि मी वाटाणे सोलून ठेवले. तर आता एकदा व्हेज बिर्याणीचा पण प्लॅन आहे. तर ते घरातले असे छोटे मोठे कामं करत राहतात. काय नाही झालं, लाईट लागत नसेल ते स्वतः खोलतात आणि करत बसतात. ऑफिसला पण हेच काम आहे त्यांचं, मग घरी पण करतात. मी पण जेवले आणि झोपून घेतलं दुपारी. पुस्तकं माझ्या डोक्याच्या वरच आहेत बघा. आणि पातेलं ऑफिसमध्ये पण नेणार आहेत मित्राला. आणि हे बघा भांडे हे घासलेत. आता मला प्यायचा अंडा घासते, कशी पितांबरी आणलाय त्याने घासते. चहा ठेवलाय, हे गावावरूनच गवती चहा आणलेला. दूध पण तापलंय. हे काळे होत नाही म्हणून याला घेते पावडर. आतून आहे चकाचक. पण चांगलं वाटतंय पाणी प्यायला. चहा पण ठेवलाय, मिस्टरांना जायचंय ऑफिसला. आपण व्हिडिओला तुम्ही लाईक शेअर कमेंट करा. समोरच दाखवते बघा. तर एवढा तर घासावा लागणार, एवढा आपण जादुई पाण्याने, जादू म्हणजे मेहनतच आपली जादू असते. बघू शकता किती वेळात झालं. पंधरा दिवस होत आले मी ह्याच्यातलं पाणी तिथे खूप चांगलं आहे. सगळे प्यायला लागले आमच्या घरातले. तांब्याचं पण कसं आहे, माझ्या आईकडे खूप भांडे आहेत तांब्या पितळेचे. मला तिच्या माहेरचाच अंडा आणायचा होता, पण आता कसं आहे खूप अंतर, म्हणजे पहिला जसं आपण असतो नवीन नवीन घेऊन जा बाई हे ते, जसे जसे दिवस जातात तसं नाही होत आपल्यामध्ये. आता आपल्या कसं आहे, एखादी वस्तू पण बघा आपण शेजारी सुद्धा दिली वाटी तर विचार करतो कधी घेऊन येईल आपल्या घरी. आपण नाही अपेक्षा करायची, आपण मेहनत करायची. आणि घेतला मी बघा शेवटी. मेहनत नाही करायची. बघा किती वेळात निघाल.
एवढा हात तिथं मुंबईचं वातावरणामुळे ना हे असंच होतं. त्याच्यामुळं आज चांगलं आहे, स्वच्छ आहे. त्याच्यामुळे आतून काही मी अजून नवीन आणल्यापासून आतून हात नाही मारलेला. पुसून घ्यायचं लगेच, एवढा वेळ लागतोच. आतून बघा क्लीन आहे, एकदम स्वच्छ आहे. त्याच्यात भरून ठेवते. संपलंय पाणी प्यायचं. झाकण लावून ठेवते डबा, आम्हाला लागतोय वरच्यावर. रांगोळी आता नाही काढत मी, रांगोळी वगैरे. हे हात काळे होऊ नये म्हणून मी स्पॉन्ज घेतलेलं, नाही तर माझे पण इकडचं सगळं काळ होतं. मी एक दिवसाड हात मारला ना, नाही होत एवढे काळे. भांड पण नाही होत काळ आणि हात पण नाही होत. काल घेतली मंगळवारच्या बाजारामधून पावडर, त्याच्यामुळं हंडा चमकतो. इथे ठेवते. आणि हा पण आहे, जग पण आहे माझा. त्याच्यामध्ये कसं तेवढेच प्यायचे 4-5 जण. आता ह्याच्यात स्टोर उतरतं, पण ते जास्त वेळ ठेवला पाणी ओतते त्याच्यात. चहामध्ये दूध टाकते, गुळाचंच पितो आम्ही. गुळ टाकून, मिस्टर पण ते नाहीत गुळाचं पण पीत. आता माझ्यासोबत आहेत म्हणून असं गुळ मी बारीक करून ठेवलंय. चला आता ते जातील ऑफिसला, मी जाते जिमला. विरघळतो तुला या चहा प्यायला. चला जिमला तर जाऊन आले, मिस्टर गेले ऑफिसला. थोडीशी बिर्याणी खाल्ली. आता खाली जाऊन राऊंड मारून येते. दळण टाकले गव्हाचं, रिपेअर केलं. पाणी बॉटल पण आणून ठेवली एक. आता हे गाडीत प्रवास करताना वगैरे लागतं पाणी. आपण वेगळ्या वेगळ्या ठिकाणचे बाटल्या घेतो, तर हेच घ्यायची भरून. हंड्यात ओतले, पितोय आता आम्ही पाणी. चला व्हिडिओ पाहत राहा, लाईक शेअर सबस्क्राईब करत राहा. खाली चालले मी. कोणच नाही घरात. ठेवते, रात्र झाली लाईट. चला खाली गेल्यावर बघेल, शूट करायला मिळालं तर करेल. लक्षात येत नाही माझ्या खाली गेल्यावर. दळण घ्यायचंय. प्रणित आणतो बोलला, पण जाते मी राऊंड मारून येते.